घडणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग सज्ज झाला आहे। शहरातील धोकादायक अवस्थेत असलेल्या वृक्षांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून आतापर्यंत शहरात 181 वृक्ष अति धोकादायक असल्याचे आढळून आले। पावसाळ्यात अनेकदा वादळी वारे, मुसळधार पाऊस यामुळे काही भागात झाड कोसळण्याच्या घटना समोर येत असतात, तर काही ठिकाणी सुकलेल्या अवस्थेत झाडांच्या फांद्या वाढलेली आणि धोकादायक अवस्थेत असलेल्या वृक्ष कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता असते। अशा घटना घडू नये यासाठी वसई विरार महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने कंबर कसली आहे। पालिकेच्या 9ही प्रभागात धोकादायक आणि अति धोकादायक स्थितीत असलेल्या वृक्षांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे। आतापर्यंत शहरात सुकलेली आणि धोकादायक असलेली 181 वृक्ष आढळून आली असून पावसाळ्यापूर्वी त्यांची छाटणी करून घेतली जाणार असल्याचे वृक्ष प्राधिकरण विभागाचे उपायुक्त समीर भूमकर यांनी सांगितले आहे। रस्त्याच्या कडेला, नागरी वस्तीच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी जर झाडे धोकादायक अवस्थेत असतील तर त्याची माहिती वृक्ष प्राधिकरण विभागाला देण्यात यावी असे आवाहनही पालिकेने केले आहे। वसई विरार शहरात दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटना समोर येत असतात। यामुळे घरावर, गाडीवर वृक्ष कोसळून विविध प्रकारचे नुकसान होत असते। असे प्रकार घडू नये यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाकडून झाडांच्या वाढलेल्या फांद्यांची छाटणी करणे, धोकादायक असलेले वृक्ष बाजूला करणे अशी विविध प्रकारची कामे पार पाडण्यास सुरुवात झाली आहे। रस्त्याच्या कडेला, रहदारी असलेल्या मार्गात, सार्वजनिक ठिकाणी अशा सर्व ठिकाणची पाहणी करून वृक्षांच्या अस्ताव्यस्त अवस्थेत वाढलेल्या फांद्यांची छाटणी सुरू केली आहे। यासाठी 9 प्रभागात 3 ठेकेदार नियुक्त केले असून त्यांच्या मार्फत छाटणी करून घेतली जात आहे।